त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 7 सॉल्व करणार आहे. इफ द डिस्टन्स बिटवीन द पॅरलल प्लेट इज हाफ अँड डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज डबल्ड देन इट्स वेलॉसिटी विल बी. तर डिस्टन्स जे आहे ते अर्ध करायचं आहे आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट डबल करायचं आहे. तर त्याचं कॅपॅसिटन्स काय होणार आहे ते बघायचं आपल्याला. तर हा क्वेश्चन 2002ला आला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए इन्क्रीज बाय 16 टाइम्स, बी ऑप्शन आहे इन्क्रीज बाय 4 टाइम्स, सी ऑप्शन आहे इन्क्रीज बाय 2 टाइम्स आणि डी ऑप्शन आहे रिमेन्स द सेम. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असेल तर याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये एक पॅरलल प्लेट दिलेलं आहे तुम्हाला आणि त्या पॅरलल प्लेटमधलं डिस्टन्स जे आहे ते हाफ करायचं आपल्याला. मग डिस्टन्स आपण कशा रिप्रेझेंट करणार तर डिस्टन्स रिप्रेझेंट करणार लेटर डीने. पण दुसऱ्यातलं आहे तर फर्स्ट जो पार्ट आहे त्या 2 प्लेटमधले जे डिस्टन्स आहे त्याच्या किती करणार आहे हाफ करणार आहे. ओके. आणि नंतर सांगितलं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जो आहे तो काय करायचा आपल्याला डबल करायचा. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय असणार K2 आणि तो काय करायचा डबल करायचा म्हणजे 2 टाइम्स का असणार तर K1 इतका असणार. तर त्यांनी विचारले की कॅपॅसिटन्समध्ये काय फरक पडणार आहे तर ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं. सर्वात पहिले आपण कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरचा फॉर्म्युला या ठिकाणी घेणार आहे विथ डायलेक्ट्रिक. ओके. तर तो जर घेतला त्याचा फॉर्म्युला असतो A ε0K आपण काय असणार डी. ए म्हणजे एरिया, ε0 परमिटिव्हिटी ऑफ मीडियम फ्री स्पेस आणि हा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आपण डी. ओके. तर आपल्याकडे 2 कंडिशन येणार आहे आपण C1 आणि C2. तर सर्वात पहिले तर आपण C2 घेऊन टाकू. C2 असेल आपला A ε0K आपण काय असणार तर डी. याच्यात एरिया बदलणार नाही, ε0 बदलणार नाही, बदलणार काय डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आणि दुसरं कोणतं तर त्याच्यातलं डिस्टन्स. मग सेकंड नंबरसाठी आहे तर आपण याला K2 कन्सिडर करू आणि जे डिस्टन्स आहे त्याला काय करू D2 कन्सिडर करू. हे झालं तुमचं इक्वेशन 1. सिमिलरली आपण C1 फाइंड करणार. C1 का असेल A ε0 K1 आणि डिस्टन्स जे असेल ते काय असेल तर D1. हे झालं किती नंबरचं इक्वेशन सेकंड नंबरचं इक्वेशन या ठिकाणी कंप्लीट झालं. ठीक आहे. मग इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने आपण काय करणार डिवाइड करणार. मग आता नेक्स्ट केसमध्ये इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 काय तर तो आहे C2 आणि इक्वेशन 1 काय 2 काय तर C1. C2 ची जी व्हॅल्यू आहे ते आहे A ε0 K2 अपॉन D2. आता याचा रेसिप्रोकल करा. रेसिप्रोकल करा म्हणजे D1 वरती जाणार आणि A ε0 K1 खाली येणार. A ε0 कॉन्स्टंट आहे तो काय झाला कॅन्सल. ओके. मग आज K2 आहे K2 किती दिलेला आहे 2K1. नाही तर आधी इक्वेशन राईट करू K2 आणि तर कोण राहिला तर D1. K2 D1 डिवायडेड बाय D2 आणि तर काय राहिला तर तुमचा K1. K2 ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे तर 2 टाइम्स K1. D1 आपल्याला दिलेला नाही तो एक काम करा D1 तसंच लिहा डिवायडेड बाय D2. D2 किती दिलेला आहे तर तो आहे D1 डिवायडेड बाय 2 आणि K1 मी ॲज इट इज राईट करणार. ओके. K1 आणि इथला K1 काय आला कॅन्सल. D1 आणि इथला D1 काय आला कॅन्सल. 2 डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला कुठे जाणार न्यूमरेटरला. मग 2 2 किती झाला 4. मग झाला काय C2 डिवायडेड बाय काय तर C1 ची व्हॅल्यू. C1 इकडे डिवायडेड इकडे काय करा तर मल्टिप्लाय करा. देअरफॉर C2 इज इक्वल टू 4 टाइम्स का असणार C1. म्हणजे आपला जो कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर आहे तो पहिल्या कॅपॅसिटरपेक्षा 4 टाइम्स का असणार आहे जास्त असणार आहे. मग या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो आपल्या या क्वेश्चनशी करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच इन्क्रीज बाय 4 टाइम. कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर 4 टाइम्स इन्क्रीज होणार आहे.